नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तर बघा, महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार तसेच हे जे कल्याणकारी महामंडळ आहे, या महामंडळाने अतिशय एक महत्त्वाचा असा जी.आर. काढलेला आहे. महाराष्ट्र शासनाने जे काही बांधकाम कामगार असतील, जे काही जे म्हणजे चालू बांधकाम कामगार असतील, म्हणजे जीवित सक्रिय म्हणजे सध्या बांधकाम कामगार म्हणून त्यांची नोंदणी असलेली, तर अशा बांधकाम कामगार जे कल्याणकारी महामंडळ आहे त्याच्यामध्ये एक शासनाने मोठा बदल केलेला आहे. त्यांना काही त्यांच्या जीवनावश्यक वस्तू असतील, तसेच त्यांच्या ज्या सुरक्षा संच असतील, तर अशा पद्धतीच्या अशा प्रकारच्या वस्तू त्यांना भेटत असतात. आता यामध्ये शासनाने नेमका काय बदल केलेला आहे आणि तसा जी.आर. सुद्धा त्यांनी काढलेला आहे. तर या जी.आर.च्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने जे भांडी भेटत होते, जे काही त्यांना सुरक्षा संच भेटत होतं, आता याच्या बाबतीत एक शासनाने महत्त्वाचा असा जी.आर. काढलेला आहे. तर हा जी.आर. नेमका शासनाने काय काढलेला आहे हीच माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर बघा, शासनाने जी.आर.च्या माध्यमातून काय म्हटलंय की या मंडळामार्फत जे म्हणजे हे मंडळ बघा, महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळ यांनी जे बांधकाम कामगारांना सुरक्षा संच आणि अत्यावश्यक संच देण्यास मान्यता दिली होती. आता या मंडळामार्फत सुरू असलेली ही यापूर्वी जी योजना होती ती संपुष्टात आली होती. त्यानंतर बघा, दिनांक 26 मार्च 2025 रोजीच्या बैठकीत एक ठराव पारित करण्यात आला आणि त्यानंतर बघा, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाने नोंदणीकृत बांधकाम कामगारांकरता सुधारित सुरक्षा संच व अत्यावश्यक संच वाटपासाठी एक समिती नेमली आणि या समितीच्या प्रस्तावाच्या अनुषंगाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदीत म्हणजे सक्रिय म्हणजे जे आता जीवित म्हणजे चालू कामगार आहेत, बांधकाम कामगार आहेत, त्यांना अत्यावश्यक संच पुरवणे आणि सुधारित योजनेत प्रशासकीय मान्यता देणे ही सुधारणा या जी.आर. मध्ये केलेली आहे. तर बघा, आता नेमक्या काय सुधारणा केल्या तर ते आपण पाहूया. बघा, मंडळाकडील नोंदीत सक्रिय म्हणजे जीवित बांधकाम कामगार या योजनेचा भाग घेण्यासाठी पात्र राहतील. या पात्रताधारक कामगारांनी विविध नमुन्यातील मागणी अर्ज प्रभारी कामगार उपायुक्त असतील किंवा सहाय्यक कामगार असतील किंवा जिल्हा कामगार सुविधा केंद्र असतील, सर्व जिल्ह्यांचे यांच्याकडे भरून दिल्यानंतर त्यांना अत्यावश्यक संच आणि ह्या सुरक्षा संच देण्यात येईल. तसेच पात्र बांधकाम कामगारांना सुरक्षा संचमध्ये नेमक्या कुठल्या वस्तू भेटणार आहेत तर ते आपण पाहूया. तर बघा, जे पात्र यासाठी अर्ज केल्यानंतर जे पात्र बांधकाम कामगार असतील त्यांच्यासाठी या सुरक्षा संचामध्ये या वस्तूचा समावेश असेल. तर बघा, सुरक्षा हार्नेस बेल्ट, सुरक्षा बूट, कानासाठी सुरक्षा प्लग, मुखपट्टी, रिफ्लेक्टिव्ह जॅकेट, शिरस्त्राण म्हणजेच हेल्मेट, सुरक्षा हातमोजे, सुरक्षा गॉगल, मच्छरदाणी, पाण्याची बाटली, स्टीलचा जेवणाचा डब्बा आणि सौर टॉर्च आणि प्रवासी बॅग, तर या वस्तू त्यांच्या सुरक्षा संचामध्ये असणार आहेत. आणि त्याचबरोबर अत्यावश्यक संच सुद्धा त्यांना पुरवला जाणार आहे. तर त्याच्यामध्ये बघा, जो एसेन्शियल संच असणार आहे त्याच्यामध्ये बघा, पत्र्याची पेटी असणार आहे, 2 नंबरला प्लॅस्टिकची चटई, धान्य साठवण कोठी, अजून 22 किलोची बेडशीट, चादर, ब्लँकेट, साखर ठेवण्यासाठी डबा, चहा पावडर ठेवण्यासाठी डबा, वॉटर प्युरिफायर, हे 18 लिटरची क्षमता असलेलं वॉटर प्युरिफायर असणार आहे. तर बघा, म्हणजे आता या बांधकाम कामगारांना सुरक्षा संच आणि अत्यावश्यक संच भेटणार आहे. आता यामध्ये बघा, महामंडळामार्फत नोंदीत किंवा सक्रिय बांधकाम कामगारांना त्या वस्तू भेटणार आहेत. तसेच आता ह्या ज्या वस्तू भेटणार आहेत त्या वस्तूंचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते अनुभवी संस्थेला दिलं जाणार आहे. तसेच या वस्तूंचे दर असतील, पुरवठा वाहतूक असेल, वितरण असेल, हे सर्व निश्चित करायचं आहे. तसेच या वस्तू वितरित करण्यापूर्वी या वस्तू ज्या वस्तू तुम्ही कामगारांना देणार आहेत त्या वस्तूची प्रयोगशाळेत सुद्धा तपासणी करायची आहे. तसेच प्रभारी कामगार उपायुक्त असतील, सहाय्यक कामगार आयुक्त असतील, जिल्हा कामगार सुविधा केंद्र असतील, यांचं रितसर जे प्रमाणपत्र आहे ते रितसर प्रमाणपत्र सुद्धा त्यांनी घ्यायचं आहे. तसेच दिलेल्या पात्र लाभार्थ्यास म्हणजे दिलेल्या पात्र बांधकाम कामगारात ठरलेल्या वेळेत या वस्तू सुद्धा भेटलेल्या पाहिजे, ही सुद्धा जबाबदारी संबंधित संस्थेची आहे. त्याच्यामुळे बघा, जे कोणी बांधकाम कामगार असतील त्यांनी म्हणजे जे सक्रिय बांधकाम कामगार पाहिजे, सध्या ते काम करत असले पाहिजे. त्याच्यामुळे पूर्वी जर तुम्ही नोंदणी केलेली असते ना, आता तुम्ही काम करत नसाल तर ते चालणार नाही. सध्या तुम्ही सक्रिय पाहिजे. त्याच्यामुळे बघा, जे कोणी बांधकाम कामगार असतील त्यांना वरील दिलेल्या
अत्यावश्यक संच आणि सुरक्षा संच या वस्तू भेटणार आहेत. अतिशय प्रमाणित अशा या वस्तू आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला ज्या वस्तू भेटणार आहेत त्याची तपासणी प्रयोगशाळेत करून हे तुम्हाला संच भेटणार आहे. त्याच्यामुळे याच्याविषयी तो अर्ज कसा करायचा आणि त्याविषयी अजून माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहू. तुर्तास धन्यवाद.